तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजूनही जयमल्ला स्मॅश फोर्स फिटनेस आणि रॉयल आपल्या दोन्ही टीमच्या 12th मॅन या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. ट्रॅक पॅन्ट माझे अंपायर्स आहेत. येस. तर रॉयल संघाचे 12th मॅन आमच्या समोर जुडले गेलेत. तर सामन्यानं होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. आउट साइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थेट फेकी होते आहे. लाऊड अपील. नितीन होते त्या ठिकाणी. चांगली चेंडूची पकड पाहायला मिळाली. थेट फेके देखील यष्ट्यांच्या दिशेने केली. बेल्स डिसलॉस देखील झाल्या, परंतु दैव बलवत्तर होता की फलंदाज वेळीच आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. तर विनोद आणि हनुमंत ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनोद ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. गरंगळत चेंडू जातोय डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावांच्या पॅनल्टीसह हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकूण जी सांघिक धावसंख्या उभारली जाईल त्यातून 2 धावा या पॅनल्टीच्या मायनस केल्या जातील आणि नवीन टार्गेट जो असेल तो रॉयल संघाला दिला जाईल. याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फारसे हात खुले करण्याची संधी या ठिकाणी फलंदाजांना मिळत नाही. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आहे. बाहेरच्या दिशेने निघतोय. अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर एकाच ॲक्शनमध्ये दोनही दिशेला चेंडू वळवताना या गोलंदाजाला आपण नेहमीच पाहिलं आणि एकूणच जर पाहिलं तर यावर्षी देखील खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला शरीराचा चेंडू वेध घेतो आहे. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी जास्त प्रमाणामध्ये सुरेश मुनीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विनोद आणि हनुमंत ही सलामीची जोडी. यावेळेला मात्र आउटसाईड द ऑप्शनचा चेंडू. वेट अँड वॉचचं क्रिकेट. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू वळवला गेला आहे. प्रज्ञेश त्या ठिकाणी चेंडू अडवणार फेकणार. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती येते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला आहे समाप्त आणि धावा धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 4 धावा. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज मात्र क्रिकेटचा थरार आपल्याला याच मैदानावरती अनुभवायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती रंगणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार चषक 2024 गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धा ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्याला मागील 7 वर्ष सातत्यानं या स्पर्धा पाहायला मिळाल्या. ते सन्माननीय जमीरजी शेख साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार ज्याच्यामध्ये ज्ञानेसिंग असतील, अझर शेख साहेब असतील, बाबू चव्हाण असतील, विद्यानंद झा आणि सालार शेख यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत अरविंद ढेकळे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर या ठिकाणी दर्शवला गेला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क हा सकाळच्या सत्रामध्ये अगदी जो ड्यू फॅक्टर आहे, जो विकेटवरती ओलसरपणा आहे, त्याचा पुरेपूर फायदा आघाडीच्या दोनही गोलंदाजांनी घेतला आहे. अगदी अरविंदचा जर विचार केला तर चेंडू हातभर वळवण्याची धमक असणारा हा गोलंदाज. याही वेळेला आउटसाईड द ऑफस्टंपचा चेंडू होता, कट केला आहे. स्लिप रिझनमध्ये चेंडू चालला आहे. दोनही खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते आणि विकेट नंबर 1 पहिली सफलता इथे मात्र मिळते. धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय फलंदाज बाद.
न्यू बॅटर इन मिनिट नंबर 3. 4 या धावसंख्येवरती मात्र हा पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. राहुल न्यू बॅटर. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस स्वतःला आवरू शकले नाही आहेत आणि इथे मात्र चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळते. दोन फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅटर संदीप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस या ठिकाणी दर्शवला गेला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील या ठिकाणी होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 2 धाव्यांच्या मदतीनं संदीप आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत. संघाला मात्र घेऊन जात आहेत 2 गडी बाद 6च्या घरात. त्यानंतर अरविंद डेकेनं सलगचे 3 चेंडू 4 चेंडू निर्धाव फेकत असताना 2 विकेट्स, ज्यामध्ये एक वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाची विकेट्स त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली. यावेळेला देखील ऑनसाईडला केवळ सिंगल. षटक समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांचा वाजवेक हे संपलाय. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी संघाची धावसंख्या मात्र 2 गडी बाद 7 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी 2 षटकांचा वाजवेक आहे संपलाय. प्रतिषटक 3.5च्या सरासरीनं आघाडीच्या 2 फलंदाज गमावल्यानंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा. करता सुरुवात कुठेतरी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि हेच कारण आहे की सुरेश मुनीमवरती मात्र संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं सुरेश मुनीम, अवघ्या 4 धावा खर्च केल्या. खरं तर त्याच गोलंदाजावरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला आहे. अविनाश सारखा गोलंदाज देखील या संघामध्ये आहे, ज्याची नुकतीच रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट च्या ज्या स्पर्धा आहेत RDCCच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची अंडर-19 मध्ये निवड झाली आणि अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर तो अविनाश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रबाडा या नावानं तो खेळाडू मात्र सर्वाधिक प्रचलित आहे याच मैदानावरती आणि रॉयलसारख्या मोठ्या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागते आहे. याचा अर्थ या खेळाडूची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मात्र आम्हा सर्वांना नक्कीच ठाऊक आहे. अगदी याच मैदानाच्या शेजारी असणाऱ्या AJ स्पोर्ट्स अकॅडमीच्या नेट्समध्ये जय सर आणि अजित सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा खेळाडू, परंतु इथे मात्र समोरच्या दिशेनं चेंडू भिरकावलाय. येतोय आमच्या ठीक समालोचन कक्षामध्ये 6 धावांकरता. तर या षटकारानं कुठेतरी आत्मविश्वास जरूर बळावला असेल. फलंदाजी करणाऱ्या अर्थातच जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी संघाच्या संघनायकाचा, परंतु विनोदच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न संदीप आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला. व षटकारानंतर अचानक कुठेतरी एक वेगळी ऊर्जा आपल्याला प्रत्येक खेळाडूच्या
बॉडी लँग्वेजमध्ये पाहायला मिळते आणि खास करून जे खेळाडू दोन मैदानाच्या आतमध्ये यावेळेला विनोद आहेत आणि विनोद यांच्या समवेत मात्र संदीप आहेत. परंतु सुरेश मुनीम प्रचंड अनुभव आहे. सुरेश मुनीमचा यावेळेला उल्लेख करताना आपण नेहमी म्हणतो की याच मैदानावरती सर्वाधिक सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिकं जर कोणत्या खेळाडूंना पटकावले असतील ना तर तो सुरेश मुनीम आहे. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे प्राइजेस सर्वाधिक वेळा याच मैदानावरती घेतलेत. यावेळेला प्रज्ञेश कोटेकर ॲप्रिशिएट केला जाते संपूर्ण संघाकडून, कारण एकूणच जर पाहिलं तर हा चेंडू जर इथून स्किट झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी 2 किंवा 3 धावा होऊ शकल्या असत्या. मे बी आपण अगदी आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता कशा पद्धतीचा हा एफर्ट होता, कशा पद्धतीनं हा चेंडू अडवला गेला. प्रज्ञेश कोटेकर महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये, मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा आणि सातत्यानं क्रिकेट सीझनमध्ये आपला संपूर्ण वेळ आपल्या संघाला देणारा हा खेळाडू, एक जबरदस्त ॲथलीट. इथे मात्र रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्त होते. तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे आणि एक सन्मानजनक धावसंख्या प्रतिषटक 6च्या सरासरीनं 2 गडी बाद 18 धावा धावफलकावर. प्रतिषटक 6च्या सरासरीनं या ठिकाणी धावा आतापर्यंत धावफलकावरती उभारल्या गेल्यात. परंतु रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीसारख्या संघासमोर या धावा पुरेशा आहेत का हाही प्रश्न या ठिकाणी निश्चित उपस्थित केला जातो. आणि हेच कारण आहे की जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी संघाच्या चंबूमध्ये थोडंसं शांत वातावरण आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं आहे. सकाळचं सत्र आहे, प्रसन्न वातावरण, विकेटवर असणारा ओलसरपणा त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा करतात. खास करून आघाडीच्या 2 फलंदाजांना ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, तिसऱ्या षटकामध्ये जरूर थोडासा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमक फलंदाजी, एक षटकार जरूर त्या षटकामध्ये आला. परंतु सुरेश मुनीम आपल्याकडे असणारा प्रचंड अनुभव, प्रदीर्घ अनुभव, आपल्याकडे असणारी गुणवत्ता आणि याच्या बळावरती मात्र या खेळाडूंना उर्वरित 5 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत अवघ्या 11 धावांचं ते षटक हाताळलं. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी मात्र सज्ज होत आहेत गोलंदाज तुषार शर्मा, अर्थातच मन्नी. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. पण सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं उशिरा आपल्या संघाबरोबर या ठिकाणी जॉईंट झाले होते. आपण नेहमी म्हणतो प्रत्येक खेळाडूला, आणि तुषार शर्माला हे सांगणं गरजेचं नाही आहे की बिफोर मॅच तुम्हाला थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. परंतु आज थोडंसं उशिरा संघाबरोबर जॉईन झाले, त्यामुळे मसल स्ट्रेच करण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. इतर खेळाडू जर आपण पाहिलं तर इतर खेळाडू मात्र सरावादरम्यान आपल्याला प्रॅक्टिस विकेटवरती जरूर पाहायला मिळाले. हाही अवांतर चेंडू आहे. पहिले 2 चेंडू अवांतर आलेत. टप्पा पडल्यानंतर मात्र हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चांगला व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. थोडासा फ्लाईट देखील दिला होता, उंची दिली, हवा दिली चेंडूला आणि त्यानंतर मात्र धीम्या गतीनं हा चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ऑलमोस्ट जर लाईन पाहिली तर ओव्हर वेस्ट साईड लाईन होती, परंतु तो डाव्या एसटीला सोडून जाणार तो चेंडू होता. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णतः मिस केली गेली आहे आणि त्रिफळाचीत बाद होतोय. आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळते आहे, ती रॉयल संघाला बाद होतोय. फलंदाज संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. आदेश स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या दिशेला चेंडू तटवला गेला आहे. सिंगलनं विनोदला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. आत्तापर्यंत विनोद एकमात्र असा फलंदाज आहे की ज्यानं 6 चेंडूंचा सामना केला आहे. 1 षटकाराच्या मदतीनं 11 धावांचं योगदान त्याचं या धावफलकावरती राहिलं आहे. आणि या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा असतील, कारण शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे.
ह्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पेस व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीचं एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू मनीष शर्मा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुषार शर्मा अर्थातच मनी. या दरम्यान विनंती असेल पहिल्या फेरीतील दुसरी लढत आजच्या दिवसातील जी असेल साईकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध एकता स्पोर्ट्स क्लब कळंबोली. तर या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दोन अवांतर चेंडू वगळता आत्तापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ही माहिती मात्र आमच्यापर्यंत जरूर आमचे स्कोरर आज दोन ऑफिशियल स्कोरर्स या ठिकाणी आपल्यासमोर जोडले गेलेत. लोकेश यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफस्टॉपचा चेंडू होता. स्वतः आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला गेला आहे. आणखीन एक विकेट या आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते. धावबादच्या स्वरूपामध्ये ही एक विकेट आणि याचबरोबर या फेरीतील पहिला सामना रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध जे मला स्मॅश फोर्स फिटनेस बी या दोन संघादरम्यान जिथे नाणेफेकीचा कौल हा रॉयल संघानं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी संघाला. आणि ज्या संघानं आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये फक्त 21 धावा जमवत 22 धावांचं आव्हान रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघासमोर उभारलं गेलं. आणि या 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते दाखल. एकीकडे जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट अर्थातच परेश कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याच्या समवेत सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फलंदाज आहे बॉबी. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी हरिदास. थोडंसं आव्हानात्मक असणार आहे हरिदाससाठी. धावा डिफेंड करायचे फक्त 22 आणि पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले स्पेशलिस्ट या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू ज्यानं पदार्पणातच आपल्या नावाचा ठसा उमटवला. अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये आजही पाहिलं तर
या खेळाडूचा बोलबाला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. सध्या व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये खेळताना पाहायला मिळतो. परंतु इंटर कॉलनी क्रिकेट खेळण्याची जी मजा आहे ती काही औरच आहे, हे नेहमीच त्यांना आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं. आणि खास करून या मैदानावरती खेळण्याचा जो आनंद आहे ना, तो एखाद्या स्टेडियममध्ये खेळण्याचा आनंद आहे. आणि जे फॅन फॉलोविंग या मैदानावरती या खेळाडूची आहे ना, सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून या मैदानावरती परेश खडकेची ओळख आहे. आणि तोच यावेळेला मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, थोडंसं धीम्या गतीने चेंडू फेकला होता. गोलंदाज यावेळेला आउटसाईडचा ऑफस्टम्पचा चेंडू मिड ऑफ रिजनमध्ये आय थिंक विनोद त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवणार, तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं दोनही खेळाडू आपापली वैयक्तिक खातं उघडत आहेत आणि संघाला मात्र घेऊन जात आहेत 2च्या घरात. 22 धावांचं विजयाचं लक्ष आहे, त्यामुळे फारशी घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु ही कदाचित वादळापूर्वीची शांतता असू शकते, कारण परेश खडके मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार षटकार नाहीत हे चित्र खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, स्लॅश करण्याचा, चॉप काढायचा प्रयत्न, बॅटीचा आय थिंक इनसाईड एज देखील घेऊन गेला. कारण एकंदरची रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहिली ना, कदाचित ही संधी होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. एकता स्पोर्ट्स कळंबोली शेवटची पुकार मित्रांनो आपल्याला. यावेळेला ऑन द नीज आलाय आणि ज्या वेळेला हा खेळाडू ऑन द नीज येतो त्यावेळेला चेंडू मात्र असतो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय फ्लॅट बॅटेड षटकार. डीजे पहा, पहिले 2 चेंडू दोनही खेळाडूंनी अचूक अंदाज घेतला. चेंडूचा बाउन्स, गती या सर्व गोष्टी तपासल्या आणि त्यानंतर मात्र परेश खडके आपल्या चित परिचित अंदाजामध्ये या मैदानावरती खेळ साकारत असताना खरं तर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे वाडीज लॉंग ऑफ रिजनमध्ये, त्यामुळे सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. एकूणच पाहिलं तर परेश 4 चेंडूंचा सामना करत एक षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 8, तर बॉबी खेळतोय 1 चेंडूचा सामना करत वैयक्तिक 1. संघाची एकूण धावसंख्या 9 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, शफल अक्रॉस द लाईन आला होता, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 9 इक्वेशन येणारे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर या पुढील नाणेफेकीचा कौल नक्कीच या ठिकाणी केला जाईल. एकीकडे साईकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ या वर्षीच्या क्रिकेट अंगणावरली त्यांची वाटचाल ही नक्कीच समाधानकारक राहिली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र एकता स्पोर्ट्स क्लब कळंबोली. गुणवत्तेच्या बाबतीत एकता स्पोर्ट्स क्लब नो डाऊट या संघामध्ये असे काही खेळाडू आहेत की जे एखादी सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवण्याची धमक ठेवतात, परंतु यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. आपले वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरे षटक हातात आहेत. गोलंदाज आहेत श्रीकांत फाळके. क्रिकेट व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठा नावलौकिक ज्या व्यक्तिमत्वानं मिळवला त्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी वेट अँड वॉचचा क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, थोडासा उंची देण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं. इथे आपले इरादे जणू स्पष्ट करत असताना परेश खडके पुन्हा एकदा कमालीचा टायमिंग आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू जातोय 1 बाउंस.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक चौकार आले. सामना पूर्णतः खुला केला. अवघ्या 5 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडला चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. आता केवळ औपचारिकता म्हणजे एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना रॉयल संघाने जिंकलाय, परंतु सामन्यामधील जी औपचारिकता आहे ती औपचारिकता मात्र तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. डिफेन्स केलाय यावेळेला. चेंडूला 3 चौकार 1 षटकार, तब्बल 20 धावा या इनिंगमध्ये साकारल्यात. 8 चेंडूंचा सामना केलाय. तर बॉबी 2 चेंडूंचा सामना करत मात्र आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. याही वेळेला हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा मानस नाही आहे इथे. आय थिंक 3ऱ्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जायचा. कारण इथे बॉबीला विनिंग स्ट्रोक खेळण्याची कदाचित संधी देत आहेत की काय. कारण युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. याही वेळेला डिफेन्स केला आहे. शेवटचे 3ही चेंडू जर आपण पाहिले तर डिफेन्स केले. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार, त्यानंतरच्या 3 चेंडूंना मात्र जाणीवपूर्वक या ठिकाणी सन्मान दिला गेला आहे. आणि या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 12. 2 षटकांच्या समाप्त्याखेर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21 येणारे 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. कदाचित बॉबीला या ठिकाणी सामना फिनिश करण्याची संधी या ठिकाणी दिली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राहुल. आणि यावेळेला मात्र आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये बॉबी मात्र हा सामना फिनिश करतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणि याचबरोबर रॉयल संघानं मात्र आपलं पहिलं विजय या ठिकाणी संपादन केलंय. पहिलं विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलंय. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे नक्कीच पाहिलं जातं. आणि ज्या संघानं मात्र आपला